शाहू फुले आंबेडकरांचा, भगवान एकलव्य महाराजांचा, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचाराच्या निमित्ताने आपल्या शेंदुर्णी गावामध्ये ही छोटीशी कॉर्नर सभा या ठिकाणी मीटिंग या ठिकाणी संपन्न होते। या कॉर्नर सभेप्रसंगी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोर जात आहेत ते आपल्या गावातील नेते, सन्माननीय आमचे नेते बाराबलुतेदारचे सन्माननीय धुमाळ साहेब, अशोकजी शिंदे साहेब, या ठिकाणी माझा ज्युनियर नेता हेमंत आणि हेमंतचे वडील शिंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जोडीला असलेले आत्ताच ज्यांनी प्रास्ताविक केलं शांताराम भाऊ, त्याचबरोबर पवार साहेब, माझे चुलते बापू साहेब, राजूदादा, आपल्या गावातील वडीलधारील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि खऱ्या अर्थाने शेंदुर्णीमध्ये ज्यांच्यामुळे लीड मिळणार आहे आणि मला वाटतं भरभरून मतदान मिळणार आहे ती सगळी समोर बसलेली गावातील वडीलधारील मंडळी, तरुण सहकारी, बाजूला बसलेल्या माता भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, या निवडणुकीला आणि याच्या प्रचाराच्या अगोदर जात असताना मी प्रथमतः जसं यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवत आहे तसंच मी निवडणूक आदरणीय पिंजन नानांच्या सुद्धा नेतृत्वामध्ये लढणार होतो। 2 दिवस अगोदरच मला पिंजन नानांनी घरी बोलवलं, साम दाम दंडस सगळी मदत करू। आदरणीय डॉक्टर साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते, मला वाटतं अशोक दादा आणि शिंदे साहेब बी होते। आणि दुर्भाग्य की त्या मायबापांचं आयुष्य त्या ठिकाणी नव्हतं। एका सभेमध्येच असताना त्यांना बोलावणं झालं। ते म्हणतात ना की पाऊस पाहुणा आणि देवघरना बोलावणा कदळी सांगता येत नाही। नाना गेलेत। नानांचं मी प्रथमतः आपले विषय ठेवण्याच्या पूर्वी प्रथमतः त्यांचं पुण्यस्मरण करतो, त्यांच्या पवित्र स्मृतींना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोभावे वंदन करतो। नानांनी ज्या पद्धतीने त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्यासाठी लढा दिला, न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, पदर मोडून सगळ्यांचं कर्मचाऱ्यांचं संघटन करत एक ना अनेक विषय त्यांनी मार्गाला लावले। तसंच नानांच्या ज्या मुलाने आणि तुमच्या या भावाने बाराबलुतेदारच्या माध्यमातून, जाणता राजाच्या माध्यमातून अनेक कामं केली। मला वाटतं आपल्याकडे आपलं गाव खूप धार्मिक आहे। मी अनेक वेळेला आपल्या गावामध्ये सप्ताह असेल, मागे काल्याचं कीर्तन होतं तेव्हाही आलो, अनेक वेळा कीर्तन होत असतात। म्हणून त्या अनुषंगाने मी हे सांगेल की ताणलेल्याला पाणी, भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच करी परमेश्वर पूजा आणि पांडुरंग पूजा आहे। आणि याचे साक्षीदार तुम्ही आहे की ही पूजा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्या या भावाने केलेला। दुष्काळामध्ये ताणलेला असताना जोडगा असेल, निमगाव असेल, एखादं काम हेतू ठेवून करणं म्हणजे तो सार्थ झाला, पण उदात्त भावनेने सेवा करणं तो झाला परमार्थ। निमगाव, जावडी, भूतपाड आपल्या मतदारसंघात येत नाही। बऱ्याचदा आमच्यासारखे राजकारणी लोक आपला तालुक्यातलंच एका मतदारसंघात मग पावती पाडतात, देवनी पावती पाडतानाचा विचार कर। मी 25-25 लाखाचे टँकर आणि 30-30 खेड्यांना पाणी देताना तो संकुचित भाव कधी ठेवला नाही। जी सेवा आत्म्यातनं केली की 30 परमात्म्याच्या चरणी जातं। 2018 मध्ये तुमच्या साक्षीने सुद्धा मेवणं, ज्वारडी तिकडे सेवा केली। तसंच ताणलेल्याला पाणी जे म्हणतात तर जोडगे भागामध्ये 2 माय लेकींचा, मातंग समाजाच्या लेकींचा 2 अंडे पाण्यासाठी जीव गेला। कोणाला किव आली नाही, कोणी तिथे फिरकलं नाही। 80 रुपयाला 200 लिटर पाणी जात होतं। मला वाटतं तुमच्या या भावाने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने 1 नाही 2 नाही 6 टँकर धुमाळ साहेबांच्या यांच्या सगळ्यांच्या शुभ असते लोकार्पण करून ताणलेल्याची ताण भागवली। गोमाता, गोशाळेच्या हजारो देशी गायी आहेत तिथे। सांगायचं तात्पर्य असं की काही वेळेला परमेश्वराला जर एखाद्याचा उद्धार करायचा असेल तर ते त्याच्या हातून सत्कर्म करून घेतो, आणि काही वेळेला परमेश्वराला जर एखाद्याला धडा शिकवायचा असेल त्याच्या मनामधला जो नास्तिक भाव असतो त्याला तो अडवत नसतो, तो नास्तिक भाव त्याचा उत्स्फूर्त निघू देत असतो। म्हणून कदाचित परमेश्वराने या सगळ्या म्हणजे विधायक जनतेच्या सेवेचे जे कर्म आहेत ते माझी त्या आर्थिक पात्रता असेल का नसेल, पण त्याचा आशीर्वाद जिथे असतो त्याच्या ज्यांनी परमेश्वराने ज्याला आशीर्वाद दिला की त्याच्या हाताने हे सत्कर्म करून घेत असतो। मला वाटतं मी भाग्यवान आहे आणि असा संकेत मानतो की परमेश्वराला माझा उद्धार करायचा होता म्हणून करोनामधलं राम रहीम हॉस्पिटल असेल, दुष्काळातले टँकर असतील,
दंगलीमधली सेवा असेल, गरिबांचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पास होत, स्पर्धा परीक्षा असेल, अशी विविध कामं परमेश्वरांनी करून घेतलीत. आणि मला वाटतं हा परमेश्वराचा नक्कीच एक उजवा संकेत आहे. आणि त्याचं जे बक्षीस आहे की दुपारच्या वेळेला लोकांना पैसे देऊन सुद्धा लोक मिळत नाही, एवढ्या उन्हामध्ये कशेतीचे काम धंदा असताना सुद्धा तुम्ही एवढे मायबाप या ठिकाणी उपस्थित. तुमच्या गावातलं सगळं स्वागत पाहिलं, ही उपस्थिती पाहिली. तिन्ही मायबाप सगळ्या गावागावामध्ये गट असतात, पण धमाल साहेब, रविदादा, अशोकदादा, मी भाग्यवान आहे की बंडू काकासाठी सगळे आपसातले गट तर बाजूला ठेवून ही शेंदुर्णी गावातली मायबाप इथे एकत्र आलेली आहे. ही माझ्या विजयाची नांदी असं म्हटलं तर वावगं ठरणार. हे भाग्य कुठल्याही उमेदवाराला लाभणार नाही. काय म्हणणं शिंदे साहेब? ही सत्यता आहे. आणि एवढं शेंदुर्णीमध्ये दुपारी कोणी थांबत नाही हो, म्हणजे हे विशेष आहे. आणि म्हणून या सगळ्या आशीर्वादाने मला ते असे वाटत तुम्हाला गावनं स्वागत पाहिजे. मी का जरांगे पाटील घेऊ काय हे स्वागत कोणा नशिबात? जो जनतेची सेवा करेल त्याच्या नशिबात. जो जनतेचं लुटून खाईल त्याला बाकी लोक धडा शिकवतील, त्याचा मुर्दाबाद आहे. आणि जो जनतेची सेवा करून येईल तर त्याचा जिंदाबाद आहे. ते लहान लहान पोरांनी दाखवून दिलं, लहान लहान पोरांनी दाखव. आणि जो बातीचा तोच करा जातीचा. हा तुमचा भाऊ बरं फाटेल आहे, तुटेल आहे, पण शब्द मोडून बाटेल नाहीये, एवढं मात्र मी या ठिकाणी म्हणतो. या दोन्ही कोणी बायका पुऱ्याची शपथ गादी, मी कधी उभा राहणार नाही, वातावरण पाय उभा राही घ्या. पुन्हा आणखीन ज्या नेत्याला जीवर उभा राहिला, सकाळी अण्णांनी शपथ घेतली, कोका घेईन संध्याकाळी गोवाटेल नाही. बंडू काका गरीब से, फाटेल से, पण खुद्दार से, गद्दार नाही से. माझे मोठे भाऊ आदरणीय धुमाळ साहेब या ठिकाणी. दुसरा नेता महादेवनी पिंडोर आठी बदली घ्या, मी कधी भट्टा लागू दिला नाही. माझ्या भाऊ सांगतील धुमाळ साहेब, हेमंत दादा मार्केट कमिटीचं ठरलं, मी एक मताने आणलं आणि उपसभापती मी सांगितलं एक बी राणा हातकाल कम करणार नाही. धुमाळ साहेबांना सभापती करत असेल तर उपसभापतीचा फॉर्म भरून आणला. ज्याला खिसा आहे ना वाटायचा तोच खरा दाता असतो. गाय किती म्हणजे माणूस किती मोठा असेल, त्याचा जर दार शून्य असेल तर त्याच्या इतका भिकारी नाही. 7 पिढीच नाही जळणार नाही, पण कोणले 10 रुपयाने दानचे का आदिवासी वस्तीमा राजवाडा मा कुठे तुमना गाव मा धन किती असेल, त्याला जर दानाची जोड नसेल तर ते धन भंगत, ती नीती भंगते, ती मती भंगते. नीती आणि धन भंगलं की नीती, मती भंगली की कृती भंगते, कृती भंगली की दिवस भंगतात. यांच्याजवळ सगळं राहून यांचं उलट झालं. बंडू काकाचं तुमच्या सहकार्याने बाराबद्दल काम चांगलं होतं तर त्याचं सुलट झालं. जनतेमध्ये त्यांच्याकडे 5-5 हजार लोक कामाला आहेत, पण मुखामध्ये नाव नाही. इथे गोरगरीब बालगोपाळांपासून मुखामध्ये नाव आहे. हे सत्कर्माचं बक्षीस. आणि म्हणून हे दोन्ही शपथ मोड्याशे, मी शपथ न घेता शब्द पाळ्याशे. मावशी, माझे काम करायची पात्रता अशी आहे की लोक एक गाव मजार जर निवडून 1-2 सीट कमी राहणार, ते 6 महिना मजार 12 महिना मजार अविश्वास आहे. किंवा काही पैसे घेऊन पैसे घेतात आणि बदलून पडतात स्वतःला. चेअरमन पद झालं. याचा एनडीसी बँकला इतिहास आहे, सगळ्याला इतिहास. मी भटू दादाला जेव्हा शब्द दिला, यांनी महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून बदलून गेलेत. मी भटूला जेव्हा 5 पाऊल पुढून आले तर आदरणीय धुमाळ साहेब आणि सुनील देवरे उतरून आलेत. आम्ही माघार घेतो फॉर्म, काका आता तुम्ही चेअरमन. मी म्हटलं गरीबाचं लेकरू 5 पाऊल पुढे चालून आलं, अशा 10 चेअरमन किंवा वावळून फेकून देईल, पण कोणाचा विश्वासघात करणार नाही. विश्वासघात न करणाऱ्याची अवलाद बंडू काका आहे. मी ते शब्द घेऊन शब्द न पाळणारी अवलाद. या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणून सोनार को सोना दिया तो उन्हें पायल बना दिया, लोहार को लोखंड दिया तो उन्हें हाथोड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया तो उन्हें कुर्ता बना दिया, और इस अपने साहेब को वोट देके कृषि मंत्री कर दिया तो उन्हें एमपीसीएल के माध्यम से और कांदा बियाने के माध्यम से और यूरिया के माध्यम से तुम्हारा हमारा खिसा लूट लिया. आणखीन सांगे, माल काय दिलं, तुल काय दिलं,
आणि गावोगावानं वातावरण पाहिजे, जे काम करायचे ते सांगा ना, जे सांगत डोंगरा आणि मैसले ताप होना नेता सफरचंद घेईन पावाले. आता ती मैसले ताप होना का ती मैस ना ताप यानाच डोक्यात घ्या, तेच मला कळत. मी जोडगाव गहू त्या जोडगा मजारी आले दिवस न डोंगराला दिसायला लागले, पाय खाल्ली वाळू सरकार. मी बैल पाहाल गहू शेतकरी मित्र ना याले त्या बैल मा म्हैस दिसायला लागते. बैल सर्पदंश वही गमी गया याले ती ताप मजार म्हैस दिसत. काय विषय तुम्ही बोलतात काय? तुमच्या गावाला साक्ष आहेत. जोडग्याचा म्हणजे जोडग्याचा बैल हा शेतकऱ्याचा मित्र आणि कधी कधी पोटाचे पोरं आई बापांना भार असतात आणि काही काही बैल किंवा मुख्य प्राणी सुद्धा त्या मालकाला आधार असतात. तो बैल त्या शेतकऱ्याचा देसलींचा त्यांना आधार होता. दर सीझनला महिन्यातला म्हणजे लग्नाचा सीझन राहायचा, मांडव टाकून 1-2 लाख रुपये कमवून द्यायचा आणि पेरणी करून भाड्याचे नागरून नुगरून 2-3 लाख रुपये कमवायचा. जेव्हा तो बैल सर्पदंशाने वारला, त्या बैलाचं बैल वारला तर जसा पोटाचा पोरा वारगा असा हंबरडा पडून रडत होता. तुम्ही बी सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला. अरे तुला नाही संवेदना, तुम्ही कृषी मंत्री होते, तुम्ही तिथे गेले नाहीत. मी तो हंबरडा पाहून त्याचं रडणं पाहून जेव्हा शेखरने मला सांगितलं काका तुम्ही तो व्हिडिओ पहा, मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्याची व्यथा ऐकली. त्यांनी सांगितलं आता रडणं आणखीन एक, रोजी रोटी तर गेली, माझा सर्जा बी गेला, पण आता पुढे कमवू काय आणि या दुसऱ्या बैलाला जोड लावू कशी? 70 आणि 75 हजाराची हलकी जोड लागणार नाही. आणि तो विवंचने होता काका काही सर्पदंशाच्या ह्याच्यातनं काही सरकारी आपत्तीतनं मिळेल का? म्हणून त्याला तहसीलदारलाही घेऊन गेलो. तिथे सांगितलं, तहसीलदारांनी सांगितलं आपत्कालीन घटनेमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मी पाठवतो. मी म्हटलं सरकारी काम आणि 12 महिना थांब, सरकारी काम 12 महिना थांब. यांना काय तुम्ही माझ्या खिशातले 11,000 रुपये दिले. लोढा शेठचा जो तिथे शेठ होता दिनेश शेठ, त्यांनी 20,000 रुपये दिले. अरे तू बैल मेल्यावर कृषी मंत्री शेतकऱ्यांना दारात घ्या नाही, पण बैल मरणार तरी बंडू काका शेतकऱ्यांना मित्र की त्यांना दारात बी घ्या आणि 31,000 मदत बी करू. तुझं दानपून काय? अहो बैल सोडा, तुमच्या सगळ्यांचे देवार पाड्याला नातेवाईक आहेत बरोबर. शेतकरी आत्महत्या झाली शिरोदेंची, शिवदास सरोदेंची बरोबर. शेतकरी कृषी मंत्री असताना शेतकऱ्याची आत्महत्या झाली, पंचनामा होऊ दिला नाही. पंचनामा यांच्या घरातनं पैसे जाणार होते. अरे उलट तू कृषी मंत्री आहे, तुझ्या तालुक्यातल्या देवार पाड्याने तुला 4-4 वेळा मत दिलेत, निवडून दिलेत. पालकमंत्री कृषी मंत्री 1 मिनिटात तहसीलदारला सांगितलं असतं सरपंच फाशी घेतलेली, कर्जपाई झालेली आहे, चिठ्ठी असती नसती काही विषय नाही, पंचनामा करून जर पाठवला असता तर माझ्या देवार पाड्याच्या माझ्या शेतकऱ्याला त्याच्या मागच्या परिवाराला 5-10-20 लाख रुपये मिळाले असते. ते काम तू करू शकत नाही. काम तर जाऊ द्या, दारावर गेला नाही, दारावर जाऊ द्या. 5 दिवसानंतर त्या शर्मा कशा बियर बारच्या हॉटेलच्या उद्घाटनाला जात होता. त्या देवार पाड्याच्या चिकण्याची आहुती गेली, तिथे त्यांनी निवडून दिलं. 10 वर्ष देवार पाड्याच्या आशीर्वादाने 15 वर्ष निवडून आले. शेतकरी आत्महत्या करून कृषी मंत्री राहून जात नाही. तुम्ही तुमच्या इतका निर्दयी माणूस नाही. आणि तुम्ही त्या बाजूला एक शर्मा हॉटेलचं बिअर बारचं उद्घाटन तिथे येतात, धर्मात्मा बिअर बारच्या हॉटेलला उद्घाटन येतात. कृषी मंत्री शेतकरी आत्महत्या येत नाही. गावाने काळे झेंडे दाखवायची वेळ आली म्हणून तिथलं येणं कॅन्सल केलं. बंडू काका शेतकऱ्याच्या बैलाच्या इथे बी दारावर जातो आणि शेतकऱ्याने आत्महत्या केली तिथे बी जातो. काय उपयोग? पदाचा आणि सत्तेचा उपयोग ज्या वेळेला ज्या जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतो त्याच्यासाठी करणं, त्याला संस्कृती आणि आस्तिक म्हणतात. पदाचा आणि सत्तेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी खिसा भरण्यासाठी करतात, त्याला विकृती म्हणतात, त्याला नास्तिक म्हणतात. आस्तिक काय नास्तिक कोण हे तुम्ही ठरवायचं. खडकीचा नितीन तोही तुमच्या आमच्या सगळ्यांचा नातेवाईक, दोन्ही हात तुटून गेले. 6 महिने फिरला, कोणी सहारा नाही दिला. माझा हा भाऊ फौजी यांनी देशाची सेवा केली आणि गावाची सेवा केली आणि अशा रुग्णांची दोन्ही हात निराधारांची सेवा केली. हा मायबाप त्याला घेऊन आला. फौजी दादा माझा आप्पा घेऊन आल्यानंतर मला ते पावलं नाही. मी लगेच गेलो तिथे चर्चा केली आणि तुम्ही न्याय नाही दिला तर मी तुमच्याकडे पाहिल. फक्त 1 मिनिट सांगतो. त्याच गावाचा इकडे माऊली यांना मी स्वतः 4 वेळेस फोन करून सांगितलं, त्या खडकी गावाचा, की असं असं तुमच्या गावात आमच्या गावातला जो मुलगा आहे ना, आमच्या गावातला जवाई आहे आणि त्या जवाईला तुम्ही असं अशी मदत करा.
मी 10 वेळेस फोन करून जेव्हा विचारलं नाही आणि योगायोगाने ज्या वेळेस आम्ही तिथं पाहायला गेलो मानक्याचे सरपंच स्वप्नील देवरे आणि आम्ही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण बंडू काकाकडे जाऊ. तोपर्यंत माझ्या वडिलांचे आणि बंडू काकांचे एकदम चांगले संबंध होते. बंडू काकांचे आणि आमच्या वडिलांचे एकदम चांगले राजकीय मित्रता होती. पण मी कधी कोणत्याही राजकीय नेत्याकडे गेलो नाही आणि कधी जात पण नाही, आजपर्यंत गेलोही नाही, भविष्यातही कधी जाणार नाही. परंतु ज्या वेळेस त्या स्वप्नील देवरेने सांगितलं की आप्पा तुम्ही आपण चला सोबत जाऊ, आणि काकांकडे जेव्हा काकांजवळ व्यथा सांगितली, धन किती असेल त्याला जर दानाची जोड नसेल तर ते धन भंगतं, ती नीती भंगते, ती मती भंगते. नीती आणि धन भंगलं की नीती, मती भंगली की कृती भंगते, कृती भंगली की दिवस भंगतात. यांच्याजवळ सगळं राहून यांचं उलट झालं. बंडू काकाचं तुमच्या सहकार्याने 12 काम चांगलं होतं तर त्याचं सुलट झालं. जनतेमध्ये त्यांच्याकडे 5-5 हजार लोक कामाला आहेत पण मुखामध्ये नाव नाही. इथे गोरगरीब बालगोपाळांपासून मुखामध्ये नाव आहे. हे सत्कर्माचं बक्षीस. आणि म्हणून हे दोन्ही शपथ मोड्याशे, मी शपथ न घेता शब्द पाळ्याशे. मावशी, माझे काम करायची पात्रता अशी आहे की लोक एक गाव मजार जर निवडीवर 1-2 सीट कमी राहणार ते 6 महिना मजार 12 महिना मजार अविश्वास आहे. किंवा काही पैसे घेऊन पैसे घेतात आणि बदलून पडतात स्वतःला. चेअरमन पद झालं. याचा एनडीसी बँकला इतिहास आहे, सगळ्याला इतिहास. मी भटू दादाला जेव्हा शब्द दिला, यांनी महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून बदलून गेलेत. मी भटूला जेव्हा 5 पाऊल पुढून आले तर आदरणीय धुमाळ साहेब आणि सुनील देवरे उतरून आलेत. आम्ही माघार घेतो फॉर्म, काका आता तुम्ही चेअरमन. मी म्हटलं गरीबाचं लेकरू 5 पाऊल पुढे चालून आलं, अशा 10 चेअरमन किंवा वावळून फेकून देईल पण कोणाचा विश्वासघात करणार नाही. विश्वासघात न करणाऱ्याची अवलाद बंडू काका आहे. मी ते शब्द घेऊन शब्द न पाळणारी अवलाद. या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणून सोनार को सोना दिया तो उन्हें पायल बना दिया, लोहार को लोखंड दिया तो उन्हें हाथोड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया तो उन्हें कुर्ता बना दिया, और इस अपने साहेब को वोट देके कृषि मंत्री कर दिया तो उन्हें एमपीसीएल के माध्यम से और कांदा बियाने के माध्यम से और यूरिया के माध्यम से तुम्हारा हमारा खिसा लूट लिया. आणखीन सांगे माल काय दिलं, तुल काय दिलं, आणि गावोगावानं वातावरण पाहिजे. जे काम करेल ते सांगा ना, जे सांगत डोंगरा आणि मैसले तापोना नेता सफरचंद घेऊन पावाले. आता ती मैसले तापोना का ती मैस ना ताप यानाच डोक्यात घ्या, तेच मला कळत. मी जोडगाल गाऊ, त्या जोडगा मजार याले दिवस न डोंगराला दिसायला लागले. काय खाल्ली वाळू सरकारला. मी बैल पावाल गाऊ शेतकरी मित्र ना, याले त्या बैल मा म्हैस दिसायला लागते. बैल सर्पदंश वही गमी गया, याले ती ताप मजार म्हैस दिसत. काय विषय तुम्ही बोलतात का? तुमच्या गावाला साक्ष आहेत. जोडग्याचा म्हणजे जोडग्याचा बैल हा शेतकऱ्याचा मित्र, आणि कधी कधी पोटाचे पोरं आई बापांना भार असतात, आणि काही बैल किंवा मुख्य प्राणी सुद्धा त्या मालकाला आधार असतात. तो बैल त्या शेतकऱ्याचा देसलींचा त्यांना आधार होता. दर सीझनला महिन्यातला म्हणजे लग्नाचा सीझन राहायचा, मांडव टाकून 1-2 लाख रुपये कमवून द्यायचे, आणि पेरणी करून भाड्याचे नागरून नुगरून 2-3 लाख रुपये कमवायचा. जेव्हा तो बैल सर्पदंशाने वारला, त्या बैल वारला तर जसा पोटाचा पोरा वारगा असा हंबरडा पडून रडत होता. तुम्ही बी सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला. अरे तुला नाही संवेदना, तुम्ही कृषी मंत्री होते, तुम्ही तिथे गेले नाहीत. मी तो हंबरडा पाहून त्याचं रडणं पाहून जेव्हा शेखरनी मला सांगितलं काका तुम्ही तो व्हिडिओ पहा, मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्याची व्यथा ऐकली. त्यांनी सांगितलं आता रडणं आणखीन एक, रोजी रोटी तर गेली, माझा सर्जा बी गेला, पण आता पुढे कमवू काय, आणि या दुसऱ्या बैलाला जोड लावू कशी. 70-75 हजाराची हलकी जोड लागणार नाही. आणि तो विवंचने होता, काका काही सर्पदंशाच्या ह्याच्यातनं काही सरकारी आपत्तीतनं मिळेल का, म्हणून त्याला तहसीलदारलाही घेऊन गेलो. तिथे सांगितलं, तहसीलदारांनी सांगितलं आपत्कालीन घटनेमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मी पाठवतो. मी म्हटलं सरकारी काम आणि 12 महिना थांब, सरकारी काम 12 महिना थांब. यांना काय, तुम्ही माझ्या खिशातले 11,000 रुपये दिले. लोडा शेठचा जो तिथे शेठ होता दिनेश शेठ, त्यांनी 20,000 रुपये दिले. अरे तू बैल मेल्यावर कृषी मंत्री शेतकऱ्यांना दारात गया नाही,
पण बैल मरणा तरी बंडू काका शेतकरी मित्र की त्यांना दारात बी घ्या आणि 31,000 मदत बी करू. तुझं दानपून काय? अहो बैल सोडा, तुमच्या सगळ्यांचे देवार पाड्याला नातेवाईक आहेत, बरोबर. शेतकरी आत्महत्या झाली, शिरोदेंची, शिवदास सरोदेंची, बरोबर. शेतकरी कृषी मंत्री असताना शेतकऱ्याची आत्महत्या झाली, पंचनामा होऊ दिला नाही. पंचनामा, यांच्या घरातनं पैसे जाणार होते. अरे उलट तू कृषी मंत्री आहे, तुझ्या तालुक्यातल्या देवारपाड्याने तुला 4-4 वेळा मत दिलेत, निवडून दिलेत. पालकमंत्री, कृषी मंत्री 1 मिनिटात तहसीलदारला सांगितलं असतं, सरपंच फाशी घेतलेली, कर्जपाई झालेली आहे, चिठ्ठी असती नसती काही विषय नाही, पंचनामा करून जर पाठवला असता तर माझ्या देवारपाड्याच्या माझ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या मागच्या परिवाराला 5-10-20 लाख रुपये मिळाले असते. ते काम तू करू शकत नाही. काम तर जाऊ द्या, दारावर गेला नाही. दारावर जाऊ द्या, 5 दिवसानंतर त्या शर्मा कशा बिअर बारच्या हॉटेलच्या उद्घाटनाला जात होता, त्या देवारपाड्याच्या चिकण्याची आहुती गेली तिथे, त्यांनी निवडून दिलं. 10 वर्ष देवारपाड्याच्या आशीर्वादाने 15 वर्ष निवडून आले. शेतकरी आत्महत्या करून कृषी मंत्री राहून जात नाही तुम्ही, तुमच्या इतका निर्दयी माणूस नाही. आणि तुम्ही त्या बाजूला एक शर्मा हॉटेलचं बिअर बारचं उद्घाटन तिथे येतात, धर्मात्मा बिअर बारच्या हॉटेलला उद्घाटन येतात. कृषी मंत्री शेतकरी आत्महत्या येत नाही. गावाने काळे झेंडे दाखवायची वेळ आली म्हणून तिथलं येणं कॅन्सल केलं. बंडू काका शेतकऱ्याच्या बैलाच्या इथे बी दारावर जातो आणि शेतकऱ्याने आत्महत्या केली तिथे बी जातो. काय उपयोग? पदाचा आणि सत्तेचा उपयोग ज्या वेळेला ज्या जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतो त्याच्यासाठी करणं, त्याला संस्कृती आणि आस्तिक म्हणतात. पदाचा आणि सत्तेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी खिसा भरण्यासाठी करतात, त्याला विकृती म्हणतात, त्याला नास्तिक म्हणतात. आस्तिक काय नास्तिक कोण हे तुम्ही ठरवायचं. खडकीचा नितीन, तोही तुमच्या आमच्या सगळ्यांचा नातेवाईक, दोन्ही हात तुटून गेले. 6 महिने फिरला, कोणी सहारा नाही दिला. माझा हा भाऊ फौजी, यांनी देशाची सेवा केली आणि गावाची सेवा केली आणि अशा रुग्णांची दोन्ही हात निराधारांची सेवा केली. हा मायबाप त्याला घेऊन आला. फौजी दादा, माझा आप्पा घेऊन आल्यानंतर मला ते पावलं नाही, मी लगेच गेलो तिथे चर्चा केली आणि तुम्ही न्याय नाही दिला तर मी तुमच्याकडे पाहिल. आता फक्त 1 मिनिट सांगतो. त्याच गावाचा इकडे माऊली यांना मी स्वतः 4 वेळेस फोन करून सांगितलं, त्या खडकी गावाचा, की असं असं तुमच्या गावातला, आमच्या गावातला जो मुलगा आहे ना, आमच्या गावातला जवाई आहे आणि त्या जवायाला तुम्ही असं अशी मदत करा. मी 10 वेळेस फोन करून जेव्हा विचारलं नाही आणि योगायोगाने ज्या वेळेस आम्ही तिथं पाहायला गेलो, मानक्याचे सरपंच स्वप्नील देवरे आणि आम्ही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण बंडू काकाकडे जाऊ. तोपर्यंत माझ्या वडिलांचे आणि बंडू काकांचे एकदम चांगले संबंध होते. बंडू काकांचे आणि आमच्या वडिलांचे एकदम चांगले राजकीय मित्रता होती. पण मी कधी कोणत्याही राजकीय नेत्याकडे गेलो नाही आणि कधी जात पण नाही, आजपर्यंत गेलोही नाही, भविष्यातही कधी जाणार नाही. परंतु ज्या वेळेस त्या स्वप्नील देवरेने सांगितलं की आप्पा तुम्ही आपण चला सोबत जाऊ, आणि काकांकडे जेव्हा काकांजवळ व्यथा सांगितली. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.